आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जात म्हणून जरी आम्ही एकत्र असलो ना, तर जाती जे लोक आंदोलन उभा करतात ते सगळे शेतकरी आहेत. पण त्यांना जर जरांगे पाटलांनी शेती या नावावर शेतकरी या नावावर बोलवलं असतं तर किती शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले असते याबाबत माझ्या मनात शंका आहे. तर शेतकरी हा स्वतः शेतकरी स्वतःची जात आहे आणि शेती आपला धर्म आहे हे समजायला तयार. चार विद्यार्थी घडवण्याऐवजी या तालुक्यामध्ये स्वाभिमानी विद्यार्थी घडवण्याची खूप गरज आहे. मग त्यांना नेत्र व्हायचंय ना, तर मला असं वाटतं त्यांनी गोरगरिबांमध्ये जावं, शेतकऱ्यांमध्ये जावं, शेतमजुरांमध्ये जावं, करायची वाढदिवसाच्या नावावर पैसे जमा करायचे, प्रसंगी खंडने जमा करायचे आणि हे असे मोठे वाढदिवस करून मला असं वाटतं तुम्ही लोकांचं मनातलं प्रेम जिंकू शकत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर दहशत निर्माण करतात. आरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि पूर्वी आरक्षणाची मराठा समाजाला गरज वाटत नसेल, पण आता ती प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. मराठा समाजाचे ते आरक्षण गरजेचं आहे का, तर ते 100% गरजेचं आहे. पण समाजाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, आरक्षणाचा लाभ आपल्याला तेव्हाच घेता येईल जेव्हा आपली मुलं गुणवत्ता दाखवतील. फक्त आरक्षणाचं कागद आपल्या हातामध्ये येऊन आपली मुलं मोठी होणार नाही, तर त्याला सुद्धा गुणवत्ता सिद्ध करावं लागणार आहे. पण आरक्षण गरजेचं आहे का, तर 100% गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अनटॅप बाय गौरवमध्ये पुन्हा एकदा. तर आज आपण मुक्त संवाद करणार आहे पूजा मोरे हिच्यासोबत. एक सर्वसामान्य घरातली मुलगी जिला कोणतेही राजकीय पाठबळ नाही, तिने आपल्या कामाच्या जोरावर कसं यश मिळवलं आहे. आज ती एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकारीपदी तिची नियुक्ती झालेली आहे. तर मग सुरू करूयात पूजा मोरे सोबतचा पॉडकास्ट अनटॅप बाय गौरव. नमस्कार पूजा, तुझं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. तुझं नेतृत्व पाहिलं सोशल मीडियावरून आम्ही दररोज पाहतो, काही ना काही तुझ्या आयुष्यामध्ये चालूच असतं समाज कार्यासाठी. तर आजचा जो विषय मला तुझ्यासोबत डिस्कस करायचा होता तो म्हणजे तुझाच विषय. म्हणजे एक तू आमच्यासारख्या तरुणांचे या एरियामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये खास करून बीड गेवराई या साईडला तू रोल मॉडेल आहेस. कारण की राजकारणामध्ये तुझं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तू एवढं सक्रियपणे काम करतेस, कोणत्याही दबावाला बाकीच्या गोष्टींना जुगारून तू काम करतेस. तुझं खरंच म्हणजे ॲप्रिशिएशन आहे त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. आणि पहिला प्रश्न असा आहे की तुझ्या आयुष्यामध्ये ऍक्च्युली हा जो टर्निंग पॉइंट होता राजकारणामध्ये यायचा, तो कसा झाला? म्हणजे राजकारणाचा प्रवास तुझा कसा चालू झाला? मुळात माझा इतिहास जर पाहिला तर मी कॉम्रेड बळीराम धुमक हे माझ्या आजीचे वडील आहेत. बरं. आणि कदाचित मला ज्यावेळेस मी राजकारणात का आले असा प्रश्न मी स्वतःला जेव्हा विचारते तर मला असं वाटतं की त्यांचं रक्त कुठेतरी माझ्या अंगात असल्यामुळं मी राजकारणात आली असेल किंवा चळवळीत. राजकारण म्हणता येणार नाही कारण की माझा उदय चळवळीतून झालेला आहे. बरं. सुरुवातीला मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत होते, त्याच्यानंतर PS कॉलेजला घेत होते. आणि PS कॉलेजला असताना आम्ही काही 18-20 वर्षाच्या तरुणींना सोबत घेऊन ताई फाउंडेशनची स्थापना केली होती. तर त्यावेळेसच वाटायचं की आपण काहीतरी शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त करायला पाहिजे. त्यावेळेस घरून एवढा सपोर्टही नव्हता, पण घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही शाळेतल्या काही लोकांनी तो उपक्रम सुरू केला आणि कॉलेजमधले काही लेक्चर्स बंद करून आम्ही तो उपक्रम चालवत होतो. मग एक दिवस पेपरला बातमी आली आणि ती आमच्या शेजारच्या काकांनी पप्पांना आणून दाखवली. त्यावेळेस त्यांना कळालं की कॉलेजच्या व्यतिरिक्त काही उद्योग चालू आहेत म्हणून. त्यावेळेस त्या प्रमाणामध्ये वडील पाठीशी उभे राहिले नव्हते. पण नंतरच्या काळामध्ये PS कॉलेजमध्ये शिकत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्याची मला संधी भेटली. त्याच्यानंतर आपण जरी मराठा समाजात असलो तरी माझ्यासोबत जे काम करणारे सगळे युवक होते दलित होते आणि त्यावेळेस त्यांच्यामुळे मला दलित चळवळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची संधी भेटली. त्याच काळामध्ये JNUला रोहित वेमुला नावाच्या एका त्याच्या विद्यार्थ्याची हत्या झाली होती. तर त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढलेला होता, जे की प्रशासनाची पायरी चढत असताना आजही अनेक 60-70 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाचे सुद्धा हात थरथर कापतात की आपण तिथे जाऊन कुणाला भेटणार. ती जी भीती होती ती मला वाटतं कॉलेजच्या जीवनातच माझी संपली आणि नजर मेली आपण म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याच्यामुळे आपण सातत्याने याच्यात काम केलं पाहिजे अशी भावना होती. मला 18व्या वर्षी इलेक्शनचं कार्ड आलं पूर्ण झाल्यानंतर आणि त्यावेळेस योगायोगानं औरंगाबादच्या महानगरपालिका लागलेल्या होत्या. त्या काळी औरंगाबाद, आताचं संभाजीनगर. आणि मला असं वाटलं की आपल्याला 18 वर्ष पूर्ण झालेत म्हणजे आता आपल्याला निवडणूक लढवता येते. आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संभाजीनगरच्या राष्ट्रवादी भवन मध्ये जाऊन इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला होता. तो इंटरव्ह्यू माझा आदरणीय राजेश टोपे, आदरणीय फौजियाताई खाम आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी घेतलेला होता. त्यांनी माझा पूर्ण इंटरव्ह्यू घेतला आणि नंतर इंटरव्ह्यूच्या शेवटी ते म्हणले, बाळा तुला तिकीट द्यायला काही हरकत नाही, बरं तर तुझं वय बसत नाही,
त्यावेळेस मला इंटरव्ह्यू झाल्यानंतर काय आलं की आपलं वय बसत नाही. त्यावेळेस काय मला म्हणलं की नवीनच ताईंनी युवती आघाडी स्थापन केलेली होती आणि कॉलेजमध्ये वगैरे त्या घेऊ बरारी देऊ उभारी असे काही कार्यक्रम घेत होते. ते कार्यक्रम मी पाहिलेले होते. ताई म्हटले होते की मला शहर अध्यक्षपदाची जबाबदारी घे युवती आघाडीची आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो. मी त्यावेळेस ताईंना सांगितलं होतं की ज्या दिवशी मी राजकारणामध्ये प्रवेश करेल त्या दिवशी एखादी निवडणूक लढवून प्रवेश करेल. कारण की सामान्य घरच्या कार्यकर्त्यांचे पक्षाचं काम करता करता 5-10 वर्ष जातात आणि त्याचा एक इम्पॅक्टफुल जो काळ असतो आपला युवक ज्याच्यात आपण तरुण असतो तो तो त्याच्यात वाया जातो आणि बहुतांशी त्यामध्ये युवक हा डिप्रेशन मध्ये जातो. त्याच्या हाती काही लागत नाही आणि म्हणून जनतेची सेवा सुरू करून राजकारणात यायचंय असं मी त्यांना सांगितलं होतं. वयाच्या 21व्या वर्षी पुन्हा पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि मग त्यानंतर मला गावाकडून विचारणा झाली ही मुलगी बोलतीये चांगली भाषणं करते. मी सुट्ट्यात जेव्हा गावाकडे जायचे तेव्हा काही कार्यक्रम असताना भाषणं करायचे. नाहीतर त्याच्या आधी माझ्या पायाला सुद्धा कधी माती लागलेली नव्हती. पुनर्जन्म माझा इथेच झालेला, शिक्षण इथेच झालेलं. कधीतरी गावाकडे आपण गेलो तर सुट्ट्यांसाठी किंवा दिवाळीसाठी किंवा लग्न कार्य कोणाचे असतील तर त्यासाठी. पण माहिती होतं की मोरेंची पोरगी भाषण चांगली करते, ती ऍक्टिव्ह आहे हे माहिती होतं पेपरमध्ये बातम्या वगैरे. मी निवडणूक आली आणि मला गावातल्या लोकांनी विचारणा केली की तुम्ही उभा राहाल का. मग त्यावेळेस वडिलांनी पाहुण्यारावळ्यांना विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या घाणेरड्या राजकारणामध्ये पूजाला टाकू नका, ती मुलगी आहे. आणि त्यातलं तर ते येवला तालुक्यामध्ये तर स्वतःचा मुलगा सुद्धा कोणी राजकारणात टाकत नाही, तर तुमची मुलगी आहे तुम्ही नका टाकून. मी वडिलांना म्हटलं की आता त्यांना पहिल्यांदा सुद्धा माझ्या आयुष्यात एक संधी आली होती की मी शहराध्यक्ष होऊ शकले असते, राजकारणात पडले असते. युती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष RR पाटलांची मुलगी होती आणि तिला भेटायला सुद्धा मी देवगिरी महाविद्यालयामध्ये गेलेले होते. एक करंडक स्पर्धेसाठी ती आलेली होती. मी वडिलांना सांगितलं सातत्यानं माझ्या आयुष्यामध्ये असं संधी येत असतील तर कदाचित माझा जन्मच याच्यासाठी झालेला असेल, मला एकदा संधी द्या. बाप्पा म्हणले पाहुणे नाही म्हणतायत आपल्याला, घाणेरडं राजकारण आहे, आपल्याला उद्या निवडणुकीत उभं राहायचं म्हणल्यावर त्यांचं मतदान लागणार आहे. म्हटलं बाप्पा की एकदा संधी द्या, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट माझ्याकडून घडणार नाही, पण आपण निवडून आल्यानंतर जी लोक आपल्याला नको म्हणत होती राजकारण करायला तीच आपल्या विजयी सभेमध्ये नाचायला सगळ्यात पुढे असतील. मला एकदा संधी द्या. आणि मग ती संधी भेटली. मी निवडून आले. वयाच्या 21व्या वर्षी राज्यातली सगळ्यात कमी वयाची पंचायत समिती सदस्य होण्याचा मान त्यावेळेस मला भेटला. कदाचित त्यावेळेस तर मी ती हिंमत केली नसती तर आज मी तर चूल आणि मूल करत बसली असते असं मला वाटतं. मग पूजा मोरे ह्या सर्व गोष्टीला करिअर म्हणून बघते का समाजकार्य म्हणून बघते? मला करिअर जर करायचं असलं असतं तर माझ्याकडे ऑप्शन्स होते. मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यानंतर मी LLB केलंय आणि आता LLMच्या फायनल इयरला आहे. अरे वा. जर करिअर म्हणून पाहायचं असलं असतं तर मी या गोष्टीत सुद्धा करिअर करू शकले असते. पण ज्या वेळेस मी गावाकडे जात होते किंवा माझ्या आई वडिलांचा स्वभाव थोडा सहकार्य करण्याचा, मदत करण्याचा असल्यामुळे ज्या वेळेस गावाकडचं पेशंट औरंगाबादला यायचं त्यावेळेस राहायची व्यवस्था नसायची. आमचं इथं घर होतं आणि त्यातून आमचे डबे वगैरे देणं, त्या पाहुण्यांची आंघोळीची वगैरे व्यवस्था करणं. त्यावेळेस मी ज्यावेळेस चहा घेऊन जायचे आणि पाणी घेऊन जायचे ना त्यावेळेस त्या बैठकीत मी बसायचे. त्यावेळेस ती जी गावाकडची गप्पा करायची वडिलांसोबत त्या मी ऐकायचे आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या मनावर झाला. आणि मग ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे या सेवाभावेनेच मी त्यांच्याकडे पाहिलेलं होतं. करिअरच म्हणून बघायचं असलं असतं तर माझा जन्म काही आमदार खासदार होण्यासाठी किंवा पंचायत समिती सदस्य होण्यासाठी झालेला नव्हता. लहानपणापासूनच ते घरात वातावरण असल्यामुळे आमच्या मनावर ते बिंबवलं गेलं नाही की आपण सत्ता धारण केलं पाहिजे. परंतु ह्या वेदना पाहून मी या मार्गाकडे आले. करिअरच करायचं असलं असतं तर माझ्यापुढे अनेक ऑप्शन्स होते, ते करू शकले. म्हटले की बरेच जण घरी येतात, आता तर जास्त वाढलं असेल पण सुरुवातीला जेव्हा तू नवीन या क्षेत्रामध्ये आली, राजकीय क्षेत्रामध्ये आली, तर असे कोणते प्रॉब्लेम्स आहे किंवा गावाकडच्या अशा कोणत्या अडचणी आहे जसं पूजा मोरेला खूप राग आहेत? गावाकडच्या अडचणी असंख्य आहेत. एक अडचण ती असू शकत नाही, पावलावर अडचणी आहेत. मला असं वाटतं की एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर मला अडचण सगळ्यात एक वाटतं की शेतकरी म्हणून आमचा गावचा माणूस कधीच एकत्र होत नाही. आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात जात म्हणून जरी आम्ही एकत्र असलो ना तर जाती जे लोक आंदोलन उभा करतात ते सगळे शेतकरी आहेत. पण त्यांना जर जरांगे पाटलांनी शेती या नावावर शेतकरी या नावावर बोलवलं असतं तर किती शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले असते याबाबत माझ्या मनात शंका आहे. याच गोष्टीची मला प्रचंड चीड येते. म्हणजे ज्यामुळे आपण आरक्षण मागतोय ना ती गोष्ट म्हणजे आपल्याकडे आर्थिक स्तर खूप खालावलेला आहे आणि तो आर्थिक स्तर कसा वाढू शकतो तर सोयाबीन कापसाला भाव भेटला तर वाढू शकतो, पीक विम्याला भाव भेटला तर वाढू शकतो, आपली मुलं शिकले तर वाढू शकतो. परंतु या प्रमुख मुद्द्यावर शेतकरी भांडायलाच तयार नाहीयेत.
जसं जातीसाठी एक शेतकरी होतो तसा मातीसाठी जर झाला असता तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. आणि म्हणून सगळ्यात जास्त मला राग काय येतो, तर शेतकरी हा स्वतः शेतकरी स्वतःची जात आहे आणि शेती आपला धर्म आहे हे समजायला तयार नाही. म्हणजे तू खूप मोठ्या विषयाला हात घातलाय आणि आजपर्यंत तरी मी खूप कमी वेळेस ऐकलंय की जाती एकत्र आल्या तर काहीतरी होतं किंवा एखादे पंथ एखादी धर्म एकत्र आलं काहीतरी होतं, पण शेतकरी एकत्र आला येत नाही आणि त्याच्यामुळे होत नाही, पण तो एकत्र आल्यानंतर खूप काही मोठं होऊ शकतं. नक्कीच ते पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी हरियाणा मधल्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं. बरोबर आहे. नाही खरंच तुझ्या विचारांची खरंच दाद द्यावं लागेल. पुढचं असं आहे की एक युवकांचं समाजाप्रती जर बघितलंय, युवक वर्ग पण खूप मोठा आहे, तुझ्या पाठीशी पण खूप मोठा आहे, तर समाजाच्या बाबतीमध्ये समाजाच्या प्रती काय त्याच्या भावना असल्या पाहिजे, काय त्यांनी समाजासाठी केलं पाहिजे. आज काय दिसतं की जिथे पैसे मिळतात तिथे मी जातो, मला इथे एखाद्या पुढाऱ्याच्या घरी त्याच्या मागे मागे जाऊन 2 घास खायला मिळाले तरी मी त्याच्या मागे जातो. आजचा युवक असा दिसतो, मला दिसतो तरी, गावाकडचा तरी. तर तुला असं काय वाटतं की बाबा आजचा युवक कसा असला पाहिजे, समाजाच्या प्रती त्यांनी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की हा. आजचा युवक हा स्वाभिमानी असला पाहिजे. हा. म्हणजे मी ग्रामीण भागामध्ये बघते तर पैसे भेटतायत किंवा समाजामध्ये मान सन्मान भेटतोय म्हणून नेत्याच्या मागे उजरेगिरी करणाऱ्यांच्या टोळ्या निर्माण होत आहेत. बर. परवाच्या दिवशी एका शिक्षकांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि त्यांच्यासमोर मला पहिल्यांदाच माझ्या तालुक्यातल्या विचारवंत लोकांसोबत बसण्याची बोलण्याची संधी भेटली. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की गेवराई तालुक्याने अनेक हुशार विद्यार्थी निर्माण केले, आज ते अधिकारी आहेत, काही चांगल्या पोस्टवर आहेत, परंतु शिक्षकांना इथून पुढे मला विनंती करायची आहे की हुशार विद्यार्थी घडवण्याऐवजी या तालुक्यामध्ये स्वाभिमानी विद्यार्थी घडवण्याची खूप गरज आहे. आणि मला असं वाटतं तीच कमतरता आहे. आज चांगली घरची मुलं मी असं बघते की नेत्यांची उजरेगिरी करतात. मग त्यांना नेता व्हायचंय ना, तर मला असं वाटतं त्यांनी गोरगरिबांमध्ये जावं, शेतकऱ्यांमध्ये जावं, शेतमजुरांमध्ये जावं. एवढा स्कोप आहे या कामासाठी की आजपर्यंत कामच झालं नाही. त्यांचं कोणी ऐकून घ्यायलाही तयार नाही. म्हणजे हा जो ट्रेंड झालाय ना की वाढदिवस असला की 1 लाख रुपये खर्च करायचे, वाढदिवस साजरा करायचा, मोठे मोठे बॅनर लावायचे आणि त्या बॅनरच्या माध्यमातून नेता व्हायचं. तर हे कुठंतरी आपण राजकारणाचा ट्रेंड बदलायला पाहिजे. आता लोकांमध्ये सामान्य लोकांपर्यंत जायला 1 लाख रुपये लागत नाहीत. 2 व्हीलर जरी आपल्याकडे असली त्याच्यामध्ये आपण रोज 200-300 रुपयाचं पेट्रोल डिझेल टाकलं, त्यांचे कामं जरी झालं तर ही जनता आपल्याला नेता बनवू शकते. परंतु नाही, आचारी करायची, वाढदिवसाच्या नावावर पैसे जमा करायचे, प्रसंगी खंडने जमा करायचे आणि हे असे मोठे वाढदिवस करून मला असं वाटतं तुम्ही लोकांचं मनातलं प्रेम जिंकू शकत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर दहशत निर्माण करतात. बरोबर. ही दहशत निर्माण होते, त्याच्यामुळे ती लोक तुमच्याकडे काही मागायलाच येत नाहीत, तुमचे प्रश्न सांगायला सुद्धा येत नाही. जेसीबी लावायचा, डीजे लावायचा, त्याच्यावर नाच करायचा. मला तर वाटतं याच्यामुळे मला असं वाटतं की युवकांनी स्वाभिमानी व्हायला शिकलं पाहिजे आणि कुणी आपल्या बापासाठी येणार नाही. त्याचे प्रश्न तर त्याचे प्रश्न आपल्यालाच मांडावं लागणार आहे. म्हणून आपले प्रश्न आपणच सोडवायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. आजपर्यंत तू बरेच मोर्चे केले, बऱ्याच विविध विषयांना हात घातला. काही गोष्टी अशा होत्या, काही घटना अशा होत्या तुला जेलमध्ये पण जावं लागलं त्या मोर्चांच्या पोटी, तुझ्यावर केसेस पडल्या, ते सर्व झालं. असा कोणता मोर्चा तुझा सक्सेसफुली झाला, म्हणजे यशस्वी झाला आणि त्याचा समाजाला खूप फायदा झाला, असा एखादा मोर्चा आठवतो? जेलमध्ये जावं लागतं पण जेलमध्ये जाणारे सगळेच वाईट असतात असा जो समज पहिले होता, तो समज आपण स्वतः त्या प्रक्रियेमधून गेल्यानंतर कळालं की अनेक वेळा चांगली काम करणाऱ्या लोकांना सुद्धा जेल भोगावं लागते. अगदी भगतसिंगांचं, महात्मा गांधींचं उदाहरण आहे त्यावेळेस डोळ्यासमोर येतं. मी अनेक आंदोलने केली पण एक आंदोलन मला प्रकर्षाने जाणवतं. मी नुकतीच शेतकरी संघटनेमध्ये काम करायला लागले होते आणि त्यानंतर चळवळीमध्ये आल्यानंतर पहिली निवडणूक लागलेली होती जी मागच्या सरकारच्या काळामध्ये होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने एक महाजनादेश यात्रा काढलेली होती. आणि ती महाजनादेश यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होती आणि त्यावेळेस शेतकऱ्याची प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती. पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते, कर्जमाफीची घोषणा केलेली होती पण कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नव्हती आणि ती जनादेश यात्रा अशी होती की 25-25, 50-50 किलोचे हार असायचे, ते क्रेननी लटकलेले असायचे, तिथं मुख्यमंत्री यायचे आणि सामान्य माणूस त्या जनादेश यात्रेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतही नव्हता. एवढी उंच त्यांनी गाडी बनवली होती, त्या गाडीच्या वरती ते उभं राहायचे
मग तुम्ही महाराष्ट्रातून आधार आहे तर आमचे प्रश्नही तुम्हाला कळाले पाहिजेत, कारण तुम्ही त्या उंचीवर तरी तुम्ही उभं राहायला पाहिजे, जेणेकरून आम्ही तुम्हाला निवेदन देऊ शकतो. ही आमची भावना होती. बरोबर आहे. म्हणजे मुख्यमंत्री जात असताना सुद्धा आमचा आवाजच त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आणि त्याचं काम जेव्हा महाराष्ट्राची जनता जसं काही आलबन आहे, सुजलाम सुफलाम आहे महाराष्ट्र, अशा पद्धतीनं ते भाषण करत होते. आणि मग महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री जो आपला मायबाप आहे, त्याला जर आपलं दुःखच कळत नसेल तर रडल्याशिवाय माय सुद्धा दूध वाजत नाही. की तर मुख्यमंत्र्यांना आपला आवाज पोहोचवायचा असेल तर जनतेला सुद्धा त्यांच्यासमोर रडावं लागेल, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही पाय ठेवलाच आहे आता, पण मराठवाड्यामध्ये तुम्हाला मी पाय ठेवू देणार नाही, कारण की जोपर्यंत तुम्ही दिलेल्या कर्जमाफीची घोषणा जी केली तर तोपर्यंत ती कर्जमाफी करत नाही तोपर्यंत. त्यावेळेस तो ताफा त्यांचा जो आला होता त्यावेळेस सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये ती यात्रा आपण जालना इथे अडवली होती आणि त्यावेळेस कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे हे सांगितलेलं होतं. एवढे निगरगट राजकारणी आहेत. मला तर वाटतं की त्या ठिकाणी दुसरे कुणी विलासराव देशमुख साहेब असले असते, गोपीनाथ मुंडे साहेब असले असते, त्यांच्या उंचीचा नेता जर महाराष्ट्रामध्ये त्या खुर्चीवर असला असता तर कदाचित त्यांनी त्याच वेळेस ते निवेदन स्वीकारलं असतं. म्हणजे माझी छोटीशी मागणी होती की मला त्यांना निवेदन द्यायचंय, परंतु मला पोलिसांनी पकडलं. एकतर लेडीज पोलिसांनी आपल्याला हँडल करायला पाहिजे, पण त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जाते की काय म्हणून पुरुष पोलिसांनी त्या ठिकाणी हँडल केलं मला. आणि मग ते केल्यानंतर मी शेतकऱ्याचा पीक विमा भेटलाच पाहिजे असं म्हणत होते. मला त्यांनी पकडलेला होता, पण तो कमीच कमी मला ओरडूच द्यायचा ना त्यांनी माझी मागणी त्यांच्यापर्यंत. पण त्यावेळेस त्यांनी तोंड दाबलं नाही, मुस्कटदाबी झाली. म्हणजे आपला आवाज, जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचूच द्यायचा नाही. एवढं झाल्यानंतर 4-5 दिवस मला नजर कैदेमध्ये पोलिसांनी ठेवलं. माझ्यासोबतचे जे सहकारी होते गजानन बंगाळे पाटील आणि दीपक वाघ नावाचा एक 18-20 वर्षाचा मुलगा जो रेकॉर्डिंग करत होता आमच्या या सगळ्या गोष्टीची, त्याला पकडलं. म्हणजे आम्ही क्रांती करत होतो, आम्ही भगतसिंग आजच्या आधुनिक काळात. त्या आम्हाला वागणूक एवढी खराब होती त्या काळामध्ये की पोलीस स्टेशनच्या संडास बाथरूम पाशी त्यांनी झोपवलं. बापरे. आणि असं त्रासातून जावं लागलं. परंतु चळवळीमध्ये जो त्रास होतो तो जर प्रत्येक वेळेस आपण सांगत राहिलो तर मला असं वाटतं की चळवळीमध्ये यायला तरुण तयार होणार नाहीत. म्हणून या विषयावर मी जास्त काही बोलणार नाही. पण या घटनेचा मला खूप इम्पॅक्ट झाला माझ्या मनावर. माझ्या घरी लहान भाऊ होते, त्या गोष्टीला आपण काहीच मानत नाही, पण लहान लहान भावांना एका रूम मध्ये घेऊन तुझी बहीण कुठे, कारण की 4-5 दिवस मी त्याच्यामधून फरार झाली होती हे आंदोलन करण्याच्या इशारा देऊन. तर त्यांना टॉर्चर करणं हे सगळं सरकार करत असतं, यंत्रणा करत असते. पण याच्यातून एक इम्पॅक्ट मनावर असं झाला की आपल्यासारखी मुलगीला एवढा त्रास होत असेल समजा, तर गोरगरीब जे लोक उठावच करू शकत नाही ते याच गोष्टीला भेटतात. हे कुठेतरी बंडळ आपण मोडीत काढलं पाहिजे ह्यांचं आणि कुठेतरी समोर आणलं पाहिजे. तो इम्पॅक्ट मनावर झाला. नवलटण्याची प्रवृत्ती त्यानंतर खूप जास्त वाढली. पोलिसांची भीती संपली, महाराज जो पोलिसांकडून भेटतो त्याची भीती संपली. मला तर वाटतं ते आंदोलन खूप चांगलं होतं की त्याच्यामुळे सगळ्याच भीती संपून घेतल्या. नाही, आम्ही म्हणजे मी स्वतः त्या सिस्टम मध्ये होतो, मला सगळी कल्पना होती. म्हणजे तू तिथे रडलीच नाही, जाऊन तू निवेदनासाठी रडली नाही, तू डरकाळी फोडली डायरेक्ट. मी बघितले तुझे व्हिडिओज आजही आहेत अवेलेबल सोशल मीडियावर. तू डायरेक्ट तिथे जाऊन उडी मारलीस, गाडी समोर जायची हिंमत केली खरंच. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस इथे संभाजीनगरला आले त्यावेळेस पंकजाताई मुंडे ह्या मला वाटतं महिला बालविकास मंत्री होत्या आणि त्यांनी एक मोठा बचत गटाचा मेळावा ठेवलेला होता. तर त्या बचत गटासाठी पंतप्रधान येणार आहेत म्हणून मला त्यावेळेस उस्मानाबाद म्हणून अटक करण्यात आली होती. त्यावेळेस मला प्राऊड फील झालं की देशाच्या पंतप्रधान औरंगाबादला येणार असेल तर पहिले पूजा करायला आले काय नंतर त्यांना औरंगाबाद मध्ये येत आहेत. ऍक्च्युली माझा माझा प्रश्न आहेच. म्हणजे मला हाच तुला पुढचा प्रश्न विचारायचा होता की तुझ्या एरियामध्ये असं म्हणू की गेवराई, बीड वगैरे या साईडला जर काही प्रस्थापितांची काही मिरवणूक असेल किंवा काही सभा असेल किंवा काहीतरी भेट असेल, काहीतरी असेल, पहिले पूजा मोरेला आतमध्ये टाकतात किंवा पूजा मोरेला प्रशासनाकडून फोन येतो, पोलीस प्रशासन घरी येतं. असं का? दहशत आहे की नेमकं काय आहे? दहशत नाही म्हणता येणार. एक सत्ताधारी जे लोक आहेत ते आंदोलकांना भीतात, ते कशालाच भीत नाहीत. आणि सगळ्यात जास्त जी लोक मॅनेज होत नाहीत, यांचे हात स्वच्छ आहेत, अशा लोकांना ते लोक भीतात. मला असं वाटतं या चळवळीमध्ये 6-7 वर्ष काम करत असताना मला माझे स्वतःचे हात स्वच्छ ठेवता आले आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की राज्यकर्त्यांना खरं बोलणाऱ्या माणसांची भीती वाटते आणि कदाचित आपण त्यांचे आवाडे काढत असू आणि त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जर घरी शांत बसवायचं असेल तर आपल्याकडे जिनिंग नाही, आपल्याकडे कारखाना नाही, आपल्याकडे सूतगिरणी नाही, आपल्याला भावायचं घेतलं असा त्यांच्यासमोर प्रश्न असेल. म्हणून तो एकमेव मार्ग आहे की पोलीस स्टेशनला बसवणे, त्याच्या आधी अटक करणे.
परंतु याच्यामधून काही होत नसतं. लोकांना या गोष्टीचा राग येतो आणि लोकांना या गोष्टी आवडत नाहीत. आता तू एवढी वर्कहॉलिक म्हणतो आपल्या कॉर्पोरेट लँग्वेज मध्ये, की एवढी तुला समाजकार्याने एवढं झपाटलेलं आहे, तू प्रत्येक प्रश्न म्हणजे तू स्वतःचा प्रश्न असल्यासारखं तू मांडतेस. पण कधी तुला असा त्रास झालाय संधी मिळण्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये? नक्कीच. आपण विस्थापित घरातली मुलं आहेत. म्हणजे प्रस्थापितांना असं वाटतं की हा ठेका आम्ही घेतलेला आहे समाजसेवेचा. लोकांचं काम करण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. लोकांचे अश्रू पुसण्याचा अधिकार फक्त आमचा आहे. आणि त्यांच्या कामामध्ये जर कुणी येत असेल, कुणी समाजसेवा करण्याचा विचार करत असेल, तर हे लोक सुरुवातीला दुर्लक्ष करतात एका लेवल पर्यंत. दुर्लक्ष करू नये, आपण सातत्यानं काहीतरी करतोय, त्याच्यानंतर ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात जवळच्या माणसांकडून. तरी करून आपण थांबत नसेल तर तिसरी त्यांची एक स्टेप असते की ते तुमच्यासोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला काम करताना मला काही दुर्लक्ष केलं गेलं, नंतर आता ही कंडिशन आहे की आता त्रास देण्याची. कारण की एवढ्या सामान्य घरातून येऊन एखादी मुलगी जर काम करते किंवा एखादा तरुण काम करतोय हे त्यांना अपेक्षित नसतं. आणि आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस लोकांना संघर्ष खूप जास्त आवडतो. विस्थापित लोकांना संघर्ष जास्त त्यांचे ऍक्सेप्ट करतात. आणि त्यांना कुठेतरी आपण त्यांच्या व्यवसायाला छेद दिल्यासारखं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे ते त्रास देतात. परंतु ही उपलब्धी आहे, म्हणजे त्रास दिल्यानंतरच नाही का आपण त्यांच्या लेवलचे आहोत हे जनतेला कळतं. बरोबर, त्यांच्या बरोबरचे आहोत त्यांना. आणि जनतेपेक्षा आपल्याला स्वतःला कळतं की नाही, आपण जो प्रश्न उपस्थित केलाय तो बरोबर उपस्थित केलाय. हो ती गोष्ट आहे. अजून असं कधी झालंय की तू काही एखाद्या प्रश्नामध्ये हात घातलाय आणि प्रस्थापित तुला येऊन म्हटले ही काय लहान मुलगी, आम्हाला काय सांगते, आम्हाला काय शिकवते, असा काही प्रसंग झालाय? हे सुरुवातीला झाला होता. मी पंचायत समितीला उभा राहिले आणि निवडणुकीचं तयारी चालू होती आमची आणि एक सभा होती तलवाड्याला. तर त्यावेळेस समोरचे जे राज्यकर्ते होते ते माझ्या विरोधामध्ये सभा घेत होते आणि माझा उल्लेख उमेदवार म्हणून रिस्पेक्टफुली व्हायला पाहिजे, पण तिथे नाही का माझा ती पोरगी असं उल्लेख होत होता म्हणजे भाषणामध्ये. ती पोरगी काय औरंगाबादून आली, ते पार्सल तिला परत पाठवून द्या, ती पोरगी असं उल्लेख होत होता. पण मग शेवटी तापून दिलं की पोरी करतात काय, खाली मुंडकं वर पाय. मी निवडून आले तिथं. पण असं वयानुसार तुम्हाला त्या ठिकाणी दाबलं जातं. परंतु मला असं वाटतं की त्यांची मुलं सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहेत जी राजकारणात येऊ पाहतात आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं. त्यांच्या दृष्टीने माझं वय जास्त आहे. आता एक तुझ्या प्रवासाच्या राजकीय प्रवासाच्या बाबतीमधला एक खोचट प्रश्न. पहिले शिवसेना, नंतर शेतकरी संघटना, आता राष्ट्रवादी, हा तुझा प्रवास. तर जसं एक एम्प्लॉई जसं एम्प्लॉयमेंटसाठी वेगवेगळ्या कंपन्या बदलवतात तसं तू केलंस. तर असं का करावं वाटलं तुला, किंवा तुला काही संधी मिळाल्या नाही का, तुला काही तिथे त्रास झाला का? ऍक्च्युली माझा रस्ता मला निर्माण करायचा होता. मला ऑलरेडी कार्पेट नव्हती, त्याच्यावर मला नुसतं चालायचं होतं. इतर राजकीय घराण्यातल्या मुलांना ती रेड कार्पेट तयार असते, त्याच्यावरून त्यांना फक्त चालायचं असतं. मी ज्यावेळेस राजकारणात सुरुवात केली त्यावेळेस माझा मार्ग कसा असणार आहे, त्याच्यावर काटे असतील, त्याच्यावर दगड असतील, हे मला काहीच माहित नव्हतं. जसं मी पुढे चालत गेले तसं मला रस्ता दिसत गेला. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा शिवसेनेमधून मी संधी पंचायत समितीला उभा राहिले. तर त्यावेळेस पक्षाकडून काही अडचण नव्हती, पण स्थानिक नेतृत्वाला मी तिचं काम करावं, पंचायत समितीमध्ये प्रश्न उपस्थित करावे हे काही वाटत नव्हतं. आणि मग मी ज्यावेळेस लोकांमध्ये जायचे त्यावेळेस त्यांचे मला प्रश्न कळायचे आणि मी शिकलेली मुलगी होती आणि राजकारण किती घालण्यात याची मला कल्पना सुद्धा नव्हती. हे प्रस्थापित लोक किती डेंजर असतात हे सुद्धा माहित नव्हतं. मला या समुद्रामध्ये ढकलून दिलेलं होतं, याची मला खोली सुद्धा माहित नव्हती, पोहण्याशिवाय पर्याय नव्हता, पण तिच्या दोन आपण टाकलेले होते. आणि म्हणून मग त्यावेळेस कळालं की हे आपल्याला संधी देत नाहीत. म्हणजे माझ्या गेवराई तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रस्थापितांच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा माणूस जर सभापतीच्या चेअरवर बसला किंवा तो निवडून आला तर त्याला चेअरवर सुद्धा बसता येत नाही. सभापतीच्या त्या टेबलच्या समोर एक खुर्ची ठेवली असते सभापती, त्याच्या बाजूला ती खुर्ची टाकून बसायचं आपण. आणि प्रस्थापितांच्या घरातला त्यांचा मुलगा जरी आला, ज्याला अजून साधा मिशे सुद्धा फुटलेली नाही, तो मुलगा जरी आला तो त्या खुर्चीवर येऊन बसतो. पण जर सभापती आला इलेक्टिव्ह, तो सुद्धा त्या ठिकाणी बसू शकत नाही. अशी परिस्थिती आहे आजही तशी परिस्थिती आहे. तशी परिस्थिती हे फक्त मग तू म्हणतेस आजही अशी परिस्थिती आहे, फक्त तुझ्याकडे नसेल, अशा भरपूर पंचायत समितीमध्ये असतील? हो, बिलकुल असेल. आणि आपला प्रश्न काय होता? हा प्रश्न म्हणजे तेच प्रस्थापितांकडून, म्हणजे तुझा शिवसेनेमध्ये होती. शिवसेनेमध्ये तर त्यावेळेस मला कळालं की
इथे आपल्याला काम करू दिलं जात नाहीये. आता त्यावेळेस वेगळा मार्ग बघणं गरजेचं होतं. त्यावेळेस मला असं वाटतं की राजू शेट्टींची संघटना फुटलेली होती आणि सदाभाऊ खोत त्यावेळेस दुसरीकडे गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांच्या प्रचंड बातम्या यायच्या टीव्हीवर आणि मी टीव्ही पाहायचे. त्यावेळेस मला कळलं की राजू शेट्टी हा ऊसासाठी लढणारा नेता आहे, हमी भावासाठी शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आहे. माझ्या भागात सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी, मी सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुलगी आहे आणि त्यांचा संघर्ष मला आवडला आणि म्हणून राजू शेट्टींसोबत काम करायचं असं ठरवलं. मग तिथे राजू शेट्टींसोबत काम करायला लागले आणि आंदोलनं केली चळवळीमध्ये. 6-7 वर्ष काम केलं. 6-7 वर्षांमध्ये माझ्यासोबत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आणि मग गुन्हे दाखल झाल्यानंतर ही परिस्थिती असायची, पीक विम्याचे 35,000 रुपये 40,000 रुपये हेक्टरी आम्ही शेतकऱ्यांना मिळवून दिले, शेतकऱ्यांची ऊसाची बिलं मिळवून दिले आणि त्याच्यानंतर काही गुन्हे दाखल व्हायचे. परंतु 6-7 वर्षानंतर आम्हाला ज्यावेळेस आम्ही जमानती वगैरे घ्यायला जायचो त्यावेळेस अशी परिस्थिती असायची की स्वतःच्या खिशातले 500 रुपये द्यावा लागायचे. म्हणजे त्या दिवशी शेतकऱ्यांना सातबारा मागितलं तर शेतकरी 5-7 घेऊन येणारे, 7 आपल्या नावावरच करून येणारे की काय अशी परिस्थिती असायची. कोणी समोर सुद्धा यायचं नाही. मग अशा म्हणजे कार्यकर्ता आपल्यासोबत किती वर्ष काम करू शकतो आणि शेतकरी काही साथ देणारे असतील, शेतकरी साथ देत नाही असं गोष्टी. आज मी जिथपर्यंत पोहोचले ते शेतकऱ्यांच्या जीवावर पोहोचले. शेतकरी साथ देतातही, परंतु शेतकऱ्यांसाठी जर विधायक काम करायचं असेल तर आपल्याला या चळवळीसोबत आपल्याला विधायक काम कशाच्या माध्यमातून करता येऊ शकतं. तर आपण त्या पदावर जर पोहोचलो तर शेतकऱ्यासाठी विधायक काम करू शकतो आणि म्हणून शेतकरी संघटना सोडून मग देशाच्या संसदेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न पोहोचवायचे असेल तर महाराष्ट्रामध्ये एकमेव आवाज आहे आजच्या काळामध्ये ज्याचं दिल्लीमध्ये चलतीये, तो म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अच्छा. आता या तिन्ही पक्ष जे आहेत त्या पक्षांमध्ये आता कसं आहे की मी माझ्यावरून सांगतो, जर मी एखादी कंपनी जर सोडली तर त्या कंपनीतून काहीतरी चांगलं काहीतरी नवीन शिकून जातो. तसं या तिन्ही याच्यातून तुला काही ना काही शिकायला नक्कीच मिळालं असेल. काहीतरी तुला असं लाईफ लेसन्स तुला काहीतरी मिळाले असतील. तर शिवसेनेतून तुला काय मिळालं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमान मिळाला. मोडेन पण वाकणार नाही आणि कुठली परिस्थिती येऊ द्या पण दिलेला शब्द हा बदलायचा नाही हे शिकायला भेटलं त्यांच्याकडून. त्याच्यानंतर शेतकरी संघटनेमध्ये राजू शेट्टींसोबत काम केलं. आपल्याकडे सत्ता नसताना सुद्धा लोकशाहीच्या जोरावर आणि महात्मा गांधींनी उभा केलेल्या आंदोलनाच्या नीतीवर आणि वेळप्रसंगी भगतसिंगांच्या आंदोलनाच्या नीतीवर आपण सरकारला कसं झुकवू शकतो आणि शेतकरी मायबापाच्या पदरामध्ये 2 रुपयाचा हक्काचा पैसा कसा आणून देऊ शकतो हे राजू शेट्टींकडून शिकायला भेटलं. आणि शरदचंद्रजी पवार साहेबांकडून तर कुठल्याही पक्षात असलो तर महाराष्ट्र त्यांच्याकडून शिकतं, देश त्यांच्याकडून शिकतं. परंतु पवार साहेबांकडून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की पवार साहेब कधी कोणत्याही माणसाला संधी देत असताना तो कोणत्या जातीचा आहे, ती स्त्री आहे का पुरुष आहे याचा विचार करत नाहीत. ते ज्याला त्याला त्याच्या कर्तृत्वानुसार संधी देतात. म्हणजे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान आघाडीचं प्रदेशाध्यक्ष पद शरद पवार साहेबांनी दिलं. खरं तर एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये जर मी असले असते आणि त्याचा नेता जर वेगळा कुणी असला असता ना तर मला जास्तीत जास्त युती आघाडीचं पद भेटलं असतं किंवा राज्याच्या महिला आघाडीचं एखादं पद भेटलं असतं. परंतु किसान आघाडी आज राज्यामध्ये ज्या ज्या पक्षाची किसान आघाडी त्यांची कोणतीच प्रदेशाध्यक्ष ही महिला नाहीये आणि शेतकरी संघटनांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा संस्थापक अध्यक्ष आहेत त्या कधीच महिला नाहीयेत. आणि म्हणून यांचा आउट ऑफ बॉक्स विचार केला पवार साहेबांनी. मला असं वाटतं की त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. जो ज्याच्या लायक आहे, जो ज्याच्या जागेसाठी पात्र आहे त्याला ती जागा देणे आणि त्याला ती संधी उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्राच्या मातीमधून पुन्हा सामान्य घरची पुरा मान्यता म्हणून उगवणे ही हे शरद पवार साहेबांकडून शिकायला भेटते. ओके. आता मी तुला एका नेत्याचं नाव सांगेल आणि पहिला विचार मनामध्ये काय येतो ते मला सांग. ओके. उद्धव ठाकरे. कुणाचं चांगलं होत नसेल तर हरकत नाही पण कुणाचं वाईट करायचं नाही. त्याच्यानंतर राजू शेट्टी साहेब. राजू संघर्ष. बर. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे. तो काळजाचा विषय. काळजाचा विषय. तिथे काहीच बंधनं चालत नाहीत आणि राजवैभव असताना सुद्धा संभाजीराजे ज्या पद्धतीने लोकांमध्ये घुसतात ग्रेट आहे. शेवटी पवार साहेब. कितीही एखादा लाकूड तोड्याने कितीही बाग तोडण्याचा प्रयत्न केला ती बाग आज ओस पडलेली असली तरी बागेचा माळी आज जिवंत आहे. तो म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. त्या मातीमध्ये पुन्हा ते आमच्यासारखे मुलं बी म्हणून बोलतील आणि त्याच्यामधून अनेक नेते उगवतील असे शरदचंद्रजी पवार. वा. खरंच अशी एखादी परिस्थिती तू बघितली असेल शेतकऱ्यांची
खूप हालाकीची, ज्याने तुझं एकदम असं मन एकदम असं खिन्न करून टाकलं, अरे काय आहे हे, असं का आहे, म्हणजे तुलाच असं माणूस म्हणून तुलाच असं खूप चुकीचं वाटलं, असं काही किस्सा घडलाय तुझ्यासोबत? घडलाय. एक शेतकरी होता, तरुण शेतकरी, जवळजवळ 28-29 वर्ष वयाचा होता आणि मराठवाड्यामध्ये मागा अतिरिक्त ऊस निर्माण झालेला होता. बर. आणि अतिरिक्त ऊस निर्माण झाल्यानंतर त्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. तो दुसरा काही व्यवसाय करत नाही. त्याला अपेक्षा असणार की हा ऊस गेला पाहिजे, पण तो जात नव्हता. अनेक वेळा शेतकऱ्यांना तो ऊस कापून बांधावर टाकण्याची वेळ आलेली होती आणि सातत्यानं तालुक्यातल्या एका स्थानिक कारखानदारांनी, ज्याचा आपण कार्यकर्ता सुद्धा आहोत, आपल्या नेत्याने आपला ऊस न्यायला पाहिजे अशी भावना त्या शेतकऱ्याची होती. पण सातत्यानं खेटा मारून सुद्धा आपला ऊस जात नाही, म्हणून त्या ऊसाच्या फळामध्ये जे मध्ये लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडामध्ये त्यांनी ऊस पेटवून दिला आणि त्या लिंबाच्या झाडावर जाऊन आत्महत्या केली वयाच्या 28-29व्या वर्षी. ही मनाला लागणारी गोष्ट होती. त्याचबरोबर रोहितदादा पवार यांनी आता युवा संघर्ष यात्रा काढली आणि युवा संघर्ष यात्रा काढत असताना आम्ही काथोडा तांडा इथे होतो आणि तांड्यावरच्या लहान लहान मुलांना ते बोलत होते. तर त्यावेळेस युवकांचे प्रश्न, महाराष्ट्राचे भवितव्य, अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही चाललेलो होतो आणि त्यावेळेस एक लहान मुलगा आला, त्याचं वय असेल एक 10-12 वर्ष. तर त्याला जवळ घेतलं रोहितदादांनी आणि रोहितदादांनी त्याला प्रश्न विचारला की तुला मोठेपणी काय व्हायचंय? स्वप्न पाहायला काही पैसे लागत नाहीत. आमच्या काळात जर आम्हाला विचारलं असं तर आम्ही सांगितलं असं इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. परंतु तांड्यावर त्याच्या मुलांनी उत्तर दिलं ना, ते काळजाला चिरून टाकणार होतं. तो म्हटला की मला बिगारी व्हायचंय. म्हणजे एवढ्या लहान मुलांनी मोठी स्वप्न सुद्धा पाहू नयेत, एवढे स्वप्न आपण त्यांचे मारून टाकलेत. कशामुळं? त्याला वाटलं बिगारी व्हायचंय, कारण की त्याचे वडील मिस्त्री होते आणि ते बाकीच्या लोकांना पेमेंट करत होते खालच्या. त्यांना असं वाटलं की बिगारी म्हणजे खूप मोठा असतो, तो पैसे वाटतो, म्हणून त्याला असं वाटतं की मी बिगारी व्हायचं. ती मला खूप काळजाला गोष्ट लागली होती की गरीबाची मुलं आज स्वप्न सुद्धा पाहू शकत नाहीत मोठी मोठी. ती खूप काळजाला लागणारी गोष्ट. आता तू बरेच मोर्चे बांधणी केली, बरेच प्रश्न उपस्थित केले. तसे एक मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तू सुरुवातीला खूप हे होती, आताही आहे, पण आता तुझा प्रवास थोडा इकडे पण जास्त राजकारणामध्ये पण आहे, प्लस तिकडे पण आहे. जो सुरुवातीला जो तू काळ दिला मराठा आरक्षणासाठी, तर तुला असे कोणते प्रश्न वाटतात मराठा जातीची व्यक्ती म्हणून, की ज्याच्यासाठी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे? आरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि पूर्वी आरक्षणाची मराठा समाजाला गरज वाटत नसेल, पण आता ती प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. कारण की शेतीवर आधारित हा समाज आहे. आज प्रत्येक शेतकरी हा जरी मराठा नसला तर बहुतांश मराठा हा शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे शेतीतले प्रश्न वाढत गेलेले आहेत. आज नोकऱ्या सुद्धा नाहीत, उद्योगधंदे सुद्धा नाही आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये मराठा समाजाची आर्थिक कोंडी झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादा आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील का असं जेव्हा प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की त्यावेळेस उत्तर एक आहे, त्याला सुद्धा गुणवत्ता सिद्ध करावंच लागणार आहे. परंतु अनेक मुलं गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा त्यांचे जे नंबर लागत नाही, ज्यांना ती नोकरी करता येत नाही ना, ती सगळ्यात मोठ्या अडचणीची गोष्ट आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आरक्षण असलं पाहिजे असं आता वाटायला लागलेलं आहे. परंतु हे सगळं आर्थिक परिस्थितीमधून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत आणि त्याकडे जर सरकारने याच्यापूर्वीच लक्ष दिलं असतं, शेतकऱ्याच्या हमीमालाला भाव असेल किंवा उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं असेल, याच्यामध्ये सरकार फेल ठरलं आणि म्हणून मराठा आरक्षणाची गरज समाजाला वाटायला लागली आहे. त्याच्यामध्ये पण प्रश्नचिन्ह आहेच की आरक्षणाने किती प्रश्न सुटतील, पण मला असं वाटतं की हा प्रश्नच निर्माण झाला कारण की या छोट्या छोट्या गोष्टीकडे त्याच्या खिशाकडे जे सरकारनं पाहायला पाहिजे होतं ते पाहिलं नाही आणि आमच्या मायच्या पेशीतला रुपया हा सरकारनं कायमस्वरूपी चोरतच आलेले आहेत. तो वाढेल कसा याच्याकडे सरकारचं कधीच ध्येय धोरण नव्हते. म्हणून मला वाटतं आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठा समाजाचे ते आरक्षण गरजेचं आहे का, तर ते 100% गरजेचं आहे, पण समाजाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षणाचा लाभ आपल्याला तेव्हाच घेता येईल जेव्हा आपली मुलं गुणवत्ता दाखवतील. फक्त आरक्षणाचं कागद आपल्या हातामध्ये येऊन आपली मुलं मोठी होणार नाही, तर त्याला सुद्धा गुणवत्ता सिद्ध करावं लागणार आहे. पण आरक्षण गरजेचं आहे का, तर 100% गरजेचं आहे. आणि आरक्षण जर सरकार देऊ शकत नसेल तर त्यांनी शैक्षणिक त्यांचा जो खर्च आहे ते शैक्षणिक खर्च हा झिरोवर आणला पाहिजे, ते मोफत केलं पाहिजे आणि नोकऱ्या वाढवल्या पाहिजे. राज्यामध्ये आजही 2,500 नोकऱ्या ज्या आहेत त्या भरलेल्या नाही, रिक्त पद आहेत. नोकऱ्याच जर निघत नसतील तर आरक्षणाचं करायचं काय, हा प्रश्न आहे. परवाच्या दिवशी आता मला वाटतं IBPS आणि TCS कंपनी ह्या राज्यातल्या परीक्षा घेत आहे, त्याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला. ती परीक्षा लोक आज परेशानीमध्ये. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियरच्या क्लास 2च्या पोस्ट झाली,
त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी झाली. अनेक वर्गावर असणाऱ्या शिक्षकांनीच त्यांना कॉपी पुरवल्या, ते सुद्धा प्रकरण मध्ये आलं. परवाच्या दिवशी वॉटर कन्झर्वेशनच्या एक्झाम झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी झाली. अशा अनेक घटना ज्या होत आहेत ना, म्हणून त्याच्यामुळे ह्या प्रश्न उभा राहत आहे. आणि आरक्षण हा मराठी समाजात एक भावनिकतेचा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उभा झालाय, की बाकीच्यांना आहे तर आम्हाला का नको. मला वाटतं सरकारने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन एकदा 100% आरक्षण देशामध्ये लागू केलं पाहिजे. एकदा जातनिहाय जनगणना करा आणि ज्या ज्या जाती ज्या ज्या प्रमाणामध्ये आहेत त्यांना 100% राज्यात देशात आरक्षण देऊन टाक, तर हा प्रश्न सुटू शकेल. जर उद्या तुला मुख्यमंत्र्यांचा डायरेक्ट फोन आला किंवा माननीय प्रधानमंत्र्यांचा फोन आला आणि तुला विचारलं की तू अशी एक गोष्ट सांग की जे मी आत्ताच करतो, तर अशी कोणती तू समस्या किंवा अडचण किंवा असं काय सांगशील तुझ्या याच्यानुसार? पंतप्रधानांचा फोन आलेला आहे मला, पण त्यांनी ते आता फोन कॉल असे सुरू केले की त्यांचंच ऐकावं लागतं आपल्याला, आपण काही बोलू शकत नाही. पण मला जर त्यांच्या फोन कॉलवर बोलता आलं असतं तर मी त्यांना सांगितलं असतं की 2014ला शेतीमालाला 1.5 हमीभाव देण्याचं स्वप्न तुम्हीच या शेतकऱ्यांना दाखवलं होतं. त्याच्यामुळे ते स्वप्न आमचं पूर्ण करा, तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा, हे माननीय पंतप्रधानांना सांगेल. आणि मुख्यमंत्र्यांना हे सांगेल की पहिले महाराष्ट्र स्वाभिमानी होता, आज छोट्या छोट्या कामासाठी तुम्हाला केंद्र सरकारकडे जावं लागतं, ते थांबवा. आणि जो महाराष्ट्र तुम्ही गुजरातला विकायला लागलेला आहात तो विकणं बंद करा. म्हणजे तुला दोघांना सांगायचं, एकाला नाही. ठीक आहे. एक किस्सा मी तुझा एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकला होता की पवार साहेबांचा तुला फोन आला, पक्षासाठी तुला विचारण्यात आली होती. तो किस्सा नेमका काय? खूप म्हणजे मजेशीर किस्सा होता तो. तर नेमका किस्सा काय होता तो? पवार साहेबांचा फोन एका सामान्य माणसाला येणं म्हणजे त्याचा तो दिवस. खरंच आहे. आणि मी त्यावेळेस दूध आंदोलन केलं होतं राजू शेट्टींच्या सांगण्यावरून, आणि त्याच्यामध्ये काही गुन्हे दाखल झाले होते माझ्यावर. त्याची जमानत घ्यायची होती आणि त्याच्यासाठी मी बीडच्या कोर्टामध्ये होते. त्याच्यानंतर मला फोन आला, 3 वेळेस व्हॉट्सअपला कॉल आला आणि नंतर मी तो नंबर चेक केला ट्रू कॉलरला, त्याच्यावर साहेबांचं नाव आलं आणि मला वाटलं कुणीतरी आपली चेष्टा करतंय. कारण की आजकाल महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचा आवाज काढणे, राज ठाकरेंचा आवाज काढणे, अशा अनेक लोक मेमिक्री करतात. परंतु एक आशा असते ना की तो खरंच आलेला असू शकतो, कारण की राज्यामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे पवार साहेब करू शकतात कदाचित फोन, म्हणून मी रिटर्न कॉल लावला. त्यांनी काही फोन उचलला नाही माझा. आणि नंतर मग मी ते काम सगळं जमाने सोडून दिलं. मोबाईलला चार्जिंग पण नव्हती, एक तर माझ्या फोनचं चार्जरही भेटत नव्हतं, कुठून तरी अवेलेबल केलं. मी असं देवासारखी फोन समोर ठेवून कधी फोन येईल असं वाट बघत बसले. आणि नंतर पवार साहेबांचा फोन आला आणि पवार साहेबांसोबत मी बोलायला लागले. पवार साहेब म्हटले की तुम्ही उद्या भेटायला येऊ शकतात का? तर मी म्हटलं राज्यातलं कोणत्याही माणसाला साहेब तुमचा फोन आला तर तो आहे त्या परिस्थितीत निघेल म्हटलं. परंतु मला एक सांगा, खरंच तुम्ही पवार साहेब बोलत नाही? तू प्रश्न विचारला त्यांना असा? मी त्यांना खरंच तुम्ही काय कोणी मिमिक्री करताय का, कोणी माझी मजा घेते? नाही म्हणे, तुम्ही उद्या मोदी बागेल या म्हणे. मी म्हणलं साहेब ठीक आहे येते मी, परंतु तिथे यायचं म्हणल्यानंतर मला 5-6 हजार रुपये खर्च आहे. म्हणलं तुम्ही खरंच जर कोणी मिमिक्री करत असेल तर मला सांगा. तर ते म्हटले की नाही. मी म्हणलं मला नंबर द्या साहेब की तुमचा PA चा वगैरे. तिथे आल्यानंतर मला त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल. ते म्हणे नाही तू उद्या 1:30 वाजता मोदी बागेला ये म्हटले, की आल्यानंतर मलाच फोन कर. पण एक आशा होती, तरी पण एक धाकधूक होती की पवार साहेब नसतील ते कशाला फोन करतील आपल्याला. घरी गेले, वडिलांना सांगितलं, गाडी अवेलेबल केली आणि गेलो आम्ही तिथे 1:30 वाजता. मी पवार साहेबांना फोन केला आणि सांगितलं साहेब मी आले. साहेब म्हणे मी 5 मिनिटात येतो, जेवण केलं नाही, मी जेवण करतो आणि येतो. आणि तेवढ्यात त्यांनी एक माणूस पाठवला बाहेर आणि त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं. त्यावेळेस माझ्या जीवात जीव आला की खरंच शरद पवार साहेबांचा फोन होता. आणि नंतर मी त्यांना भेटले आणि 45 मिनिटं त्यांच्यासोबत मला चर्चा करण्याची संधी भेटली आणि मग तिथून पुढे त्यांच्यासोबत प्रवास सुरू केला. खूप छान. आता शेवटचा प्रश्न विचारतो, जास्त परेशान नाही करत तुला. पूजा मोरेचं अल्टिमेट गोल काय? लढत राहणं. मी काही आमदार खासदार होण्यासाठी राजकारणामध्ये आलेली नाहीये, पण लोकांना न्याय देत असताना त्या लेवल पर्यंत जाऊन आपल्याला संघर्ष करावा लागला तर त्याची तयारी आहे माझी. परंतु सत्तेच्या मोहापायी आपण याच्यात आलेलो नाहीये. सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आणि जी लोक आज सत्तेत बसली, प्रस्थापित लोक, ती आपल्याकडे पाहायला तयार नाही, त्याचा मला राग येतो. रात्र झोप येत नाही. मी बेचैन होते लोकांचे प्रश्न पाहून, आणि त्यांना जर ते करता येत नसेल तर आपण ते केलं पाहिजे. आणि म्हणून आपण राजकारणामध्ये आहोत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवावी लागली तर ती मी लढवेन.
परंतु संघर्ष शेवटपर्यंत या लोकांसाठी करत राहायचा, हे माझं अल्टिमेट गोल आहे. वा, खरंच तू आली, एवढं सर्व सांगितलं, नवीन नवीन म्हणजे मुद्दे दिले. खरंच तुझं खूप खूप धन्यवाद आमच्या पॉडकास्ट आल्याबद्दल. आणि मी माझ्या टीम कडून तुझा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.